त्याचं पाप ज्यांनी केलं खरंच त्यांना तो नैतिक अधिकार उरतो. नाही, पण मग सुषमाताई, ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते असं तुम्हाला वाटतं? म्हणजे एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा आहे, एकीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोललं जात आहे, आता तुम्ही विकास कामांचा मुद्दा देखील उपस्थित केलात, मग उद्योग जगताशी निगडीत मुद्दे सुद्धा समोर आणले गेले. ह्या सगळ्यामध्ये जो मतदार आहे तो मतदार नेमका काय विचार करत असेल की ही निवडणूक नेमकी कोणत्या मुद्द्यांवर लढली जाते? कारण एकीकडे मराठी अस्मितेचा मुद्दा सुद्धा येतो, मग मध्येच हिंदुत्वाचा मुद्दा येतो, मग मुद्दा हा येतो की मुंबईचा महापौर नेमका कोण असणार, तो मराठी असणार, तो हिंदू असणार, नेमका कोण असणार? आणि या सगळ्या मुद्द्यांमध्ये कुठे गोंधळ वाढतोय, संभ्रम वाढतोय असं वाटतं? मी आपल्याला एक सांगितलं पाहिजे की ही निवडणूक नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर असेल. जेव्हा आपण म्हणता तेव्हा मी स्पष्ट केलं पाहिजे की ही निवडणूक जेव्हा आम्ही मराठी म्हणतो ना तेव्हा मराठी म्हणजे काय, तर इथला एक एक उद्योग जेव्हा इथून बाहेर जातो तेव्हा इथला मराठी माणूस बेरोजगार करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ही निवडणूक या मुद्द्याला अधोरेखित करते. जेव्हा इथल्या म्हणजे आमच्या मातृभूमीत, आमच्या शहरात, ज्या शहराला आम्ही आमच्या पूर्वजांनी 106 हुतात्मे दिले, त्या शहरामध्ये मराठी पीपल आर नॉट अलाउडची पाटी लिहिली जाते, तेव्हा त्या पाटीच्या विरोधात जो विद्रोह, जो हुंकार आहे अस्मितेचा, तो मुद्दा इथे अधोरेखित होतो. जेव्हा आपण म्हणता की मराठी मराठी म्हणजे काय, तर मराठी उद्योजक मारणं, मराठी माणसाला घर न उपलब्ध करून देणं, मराठी माणसाची गोची करणं, मराठी राजकारण संपवण्याचा प्रयत्न करणं, एवढंच नाही तर मराठी आमच्या महाराष्ट्राच्या मातीतल्या महापुरुषांना सुद्धा त्यांची सुद्धा विटंबना करणं, आमची महाराष्ट्राची मराठी अस्मिता, छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान होत असताना जे लोक हातावर हात ठेवून बसलेले असतात की मंगलप्रभात लोढासारखा माणूस शिवरायांच्या बद्दल काहीतरी गलिच्छपणाने बोलतो, भगतसिंग कोश्यारी खिल्ली उडवतात, क्रांतिबांची खिल्ली उडवतात, महाराजांची खिल्ली उडवतात, तर अशा वेळेला साधा निंदाव्यंजक ठराव सुद्धा जे देवेंद्रजी अजिबात प्रस्तावित करू शकत नाहीत, या त्यांच्या महाराष्ट्रद्रोही वृत्तीच्या विरोधात आम्ही लढत आहोत. पण आपण जे म्हणालात की तुम्हाला सांगावं का लागतंय, तर आम्ही सांगितलं पाहिजे. त्याचं कारण असं झालंय, आमच्या गावाकडे एक म्हण आहे दादा, खऱ्याचं खोटं लबाडाचं तोंड मोठं. यांचं तोंड इतकं मोठं झालंय ना की ज्यांनी छत्रपती शिवरायांचा एवढा अवमान केला, त्यांचे छत्रपती शिवरायांना फुलं वाहतानाचे होर्डिंग फक्त मुंबईतच नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत लागले. कुणी लावले ते आज तापगायत सांगत नाहीत. करोडो रुपये कुणी उधळले. शिवरायांचा एकीकडे अवमान करायचा, हेटाळणी करायची, कोरटकर सारख्या माणसाला प्रोटेक्शन द्यायचं, कोश्यारीच्या विरोधात ब्र शब्द काढायचा नाही, मंगलप्रभात लोढाला मुंबईचा पालकमंत्री करून टाकायचं, आणि जे जे शिवरायांची हेटाळणी करतायत, अवहेलना करतायत, त्या प्रत्येकाला तुम्ही जे मुद्दे मांडताय ते मी नाकारत नाहीये. मी